1925 साली आमदार होते. 7 बाऱ्यावर तेव्हा मतदानाचा अधिकार होता आणि नाना पाटलांची इच्छा होती स्वातंत्र्यानंतर मला विधानसभेत जायचं आहे. कारण 37 साली त्यांचा फक्त 100 मतांनी पराभव झाला. शहाबाजगावच्या धामणपाड्यामध्ये एक माणसाचं कार्यकर्त्याचं निधन झालं. त्या गावातल्या सगळ्या लोकांनी मतदान केलं नाही. तेव्हा खारेपाटामध्ये आमच्या अलिबागमध्ये 37 सालानंतर निवडणुकीमध्ये कधीही मतदान असलं, कोणाचं मयत झालं तर पहिलं मतदान करायचं आणि मागावून ते पत्रात त्या प्रयत्नाचे विधी करायचे. आतापर्यंत ते होतं. मी किस्ता कशाचा सांगतो. 57 सालामध्ये या जिल्ह्यामध्ये 5 नवीन आमदार त्यावेळेला भाऊसाहेब राऊतांनी दिले आणि नाना पाटलांना पण सांगितलं तुम्ही उभं राहायचं नाही. ते होते डी.बी. पाटील, दत्ता पाटील, वसंतराव राऊत, गोविंद गणू कातकरी. त्यावेळेला शेड्यूल कास्ट याची तब्बल एका मतदारसंघात 2 आमदार. ते बोलू नको, बोलायचं नाही. 30 पुनरावृत्ती आज आम्ही रायगड जिल्ह्यात करतो आहे. रायगड जिल्ह्यात शेका पक्षाचे 4 उमेदवार तरुण, सुशिक्षित आणि पदवीधर आम्ही देतो आहोत. त्याच्यामध्ये पहिला नंबर आहे प्रीतम म्हात्रे यांचा. नारायण पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही उमेदवार उभे करतो. पेडमध्ये आम्ही एक आर्किटेक्ट अतुल म्हात्रे याला उभं करतो आहे. कारण उद्या होणारी ही मुंबई आमच्याकडे, या ठिकाणी जे दलाल आले त्यांनी आपल्याला फसवलं. आपल्याला कळलं नाही या मुंबईचं महत्व आणि मागावून आपल्याला किती त्रास होणार आहे ते. परंतु आता आपल्या घरातला, आपल्या नात्या गोत्यातला आपण आमदार पेडमधनं पाठवतो. प्रचंड प्रतिसाद अतुल म्हात्रे आज पेडमध्ये आहे. जे 3री मुंबई होते त्या मुंबई मधल्या संरक्षण झालं पाहिजे, जे या ठिकाणी आपल्याला झालं नाही. आपल्याला फसवलं गेलेलं आहे. परंतु आज आपले 4 उमेदवार दिमाखाने आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे. मी गणितात बोलतो. मी फक्त 15-20 मिनिटच बोलणार आहे. मला 10 वाजता अलिबागला मीटिंग आहे. या ठिकाणी ही उरणची जागा कोणाची आहे? किती वर्ष ही पुरणची आमदारकी? दत्ता पाटील 30 वर्ष होते, मीनाक्षी पाटील 15 वर्ष होते, डी.बी. पाटील 35 वर्ष होते आणि विवेक पाटील 15 वर्ष होते. ही आमदारकी कोणाची आहे? आमची आमदारकी. एक चुकून आमचा एक पराभव झाला म्हणून तुम्ही आमदारकी काढता आमची. म्हणून ही गेलेली आमदारकी आपल्याला खेचून आणायची आहे. मला ही गेलेली आमदारकी, मी गेली 1 महिना सतत जिल्ह्यामध्ये फिरतोय आणि अलिबागमध्ये फिरतो आहे. आणि म्हणून प्रीतम म्हात्रे बोलत होता, पण या 4 आमदारांना मी तयार करणार आहे.
अलिबाग मध्ये चित्रलेखा पाटलांना प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. एका बैठकीला आणि एका मिटिंगला महिलांचा आणि तरुणांचा तुम्ही बघत असाल व्हॉट्सअपवर प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. आणि या ठिकाणी एका जिद्दीने एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लढायचं आहे. आपलं म्हणणं आहे या निवडणुकीमध्ये या नगरीमध्ये माझ्या आयुष्याची सुरुवात माझे सहकारी त्यावेळेचे कमलाकर ठाकूर आणि मी 78च्या निवडणुकीमध्ये दत्ता पाटलांची सूत्र निवडणुकीची मी इथे घेतली होती. आहे वामन वगैरे सगळे आहे. पण या नगरीचा खरा प्लॅन कोणी केला? प्रीतम मात्रनी खरोखर व्यवस्थित आणि मुद्देशीर मानले. गडी नवीन आहे, बोलायला थोडा घाबरतो, परंतु तो माझ्यापेक्षाही चांगला बोलेल. या नगरीचं प्लॅनिंग कोणी केलं? 74 साली पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आले शेका पक्षाच्या पाठिंब्यावर. नगराज शेठ म्हणजे गोरगरिबांमध्ये बसणारा, जातपात न मानणारा, कोणाच्याही गरीबाच्या घरी भाकरी आणि भाजी खाणारा नगराज शेठ यांनी खरं या शहराचं प्लॅनिंग केलं. मी चुकीचं बोलत नाही. नगराज शेठ मारवाडी होता. नगराज शेठ अलिबागला शिकला. नगराज शेठनी हे सगळं प्लॅनिंग त्यावेळेला केलं. ते आतापर्यंत ते पूर्ण करण्याची कामगिरी आता झालेल्या त्यांच्यानंतर नगराध्यक्षांनी कधीच केली नाही. आणि म्हणून सर्व समाजाशी जिव्हाळ्याची संबंध करणारा नगराज शेठ आपण मारवाडी होता. त्याने आग्र्याला कधी बोलला नाही. आग्री बरोबर नाही, ते आग्रे असे बोलतात म्हणून बोलला का कधी नगराज शेठ? तुम्हाला मुलांना तुम्ही बघितलं नसाल तरुण मुलांनी या शहराचं एक वैभव म्हणून नगराज शेठ जास्त बोलणारा होता. तो मारवाडी असून आम्हाला आग्री आहे असं वाटायचं, एवढे संबंध त्यांनी आग्र्यांजवळ जवळ जमवले होते. आणि म्हणून कधी तो समाजाच्या बरोबर कधी बोलला नाही. अनेक व्यापारी अजून आहेत. ही भूमी वाजेकर शेठची आहे. या भूमीमध्ये वाजेकर शेठनी जे काम केलंय गोरगरिबांचं, मिठागर कामगारांचं, या ठिकाणी ते काम कधी आमचा त्याचा इतिहास कोणी पुसायला मागत असेल तो पुसला जाणार नाही. आणि म्हणून आगरी वाईट आहे, कडवे आहे आणि चिकट आहे. हे कोणी लिहिलंय? ब्रिटिशांनी लिहिलंय. ब्रिटिशांनी हिस्ट्री लिहिलेली आहे. ब्रिटिशांचे जे अधिकारी होते ती भारतात कोणाच्याही नादी लागा, पण महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या आग्र्यांच्या नादी कधी लागू नका. ते भयंकर वाईट हे लिहिलेलं आहे. ब्रिटिश गॅजेट मध्ये आहे, मुख्यमंत्री आहे तिथे. आणि म्हणून आगरी बद्दल बोलण्याची आणि तुच्छ लेखण्याची आपल्याला हिणवता ते चालणार नाही. ही भूमी आग्र्यांची आहे आणि ते मालक आगरीच होणार आणि ते आमदार सुद्धा आगरीच होणार. आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या. मला वेळेची मर्यादा आहे. एकदा हाऊसमध्ये माझ्या जोगेंद्र कवाडेने एक लक्षवेधी विचारली, त्या प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नामध्ये
आवऱ्याच्या जमिनीबद्दल शेतकऱ्यांची जमीन घेतलेली आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारला. त्यांना बाकीचा इतिहास माहिती नाही. सर माझ्या जवळ आले, भाई याच्यावर तुम्ही बोला, मी फक्त प्रश्न पुकारीन. म्हणून तुम्ही विचारा ना, खरं मी बोलतो. मला आवऱ्याची जमीन खोटं कुळ, जे कुळ लागलं होतं ते कुळ काढून तिथल्या शेतकऱ्यांना तिथे वंचित ठेवलं होतं. ही लक्षवेधी आणि प्रश्न होता, लक्षवेधी नाही. तो अर्धा तास चालला सभागृहात आणि मी सांगितलं तिथे अजूनपर्यंत विषय पेंडिंग आहे. सभापतीच्या दालनात 10 मीटिंग झाल्या आणि हे दलाल ती जमीन शेतकऱ्यांना मिळू देऊ नये म्हणून प्रयत्न करत होते. राज्य पातळीपर्यंत, मंत्रिमंडळापर्यंत. आवऱ्याच्या लोक आवरेकर असतील तर त्यांना माहिती आहे ते. हेच गेले शेतकऱ्यांकडे की तुमची जमीन आम्ही घेतो, तुम्हाला काय पैसे ते देतो. जमिनीची आता बाजारभाव 5,000 कोटी आहे आणि हे 50 कोटी घेऊन गेले शेतकऱ्यांकडे. मी जमीन, तुम्ही जमीन एवढे द्या, बाकीचं आम्ही बघू. शेतकऱ्यांना सांगितलं ही जमिनीचा आम्ही मालक आहोत, आम्ही डिमांड करतो आहोत, पण जयंत पाटील म्हणतील त्याप्रमाणेच आम्ही वागणार. एकही शेतकऱ्याने अजूनपर्यंत त्या डेटीत दिली नाही. हेच माशे दलाली करून गावामध्ये गेले होते. यांना मत मागण्याचा अधिकार नाहीये. 2 गोष्टी मला प्रामुख्याने इथे मांडायच्या आहे आणि बीजेपीला तर पुरणमध्ये पाव ठेवण्याची पण त्यांना हिंमत झाली नाही पाहिजे. मोदींच्या दुसऱ्या इलेक्शनला उरणमध्ये आले, मोठा कार्यक्रम झाला, नटून थटून सगळे आल्या, महिला बिला आम्ही बघितल्या टीव्हीवर. आणि 12.5% जमिनीचं वाटप त्यांनी केलं होतं. बोलतो इरादा पत्र दिली. आजपर्यंत त्यांची अंमलबजावणी झाली का? मला तुमचं आता वेळ कमी आहे. हे गावात आले तर गावात अडवा, त्यांना मत मागायला आले अडवा. बीजेपीला मत मागण्याचा उरणमध्ये अधिकार नाहीये. कारण काय? हे आपल्याला चेष्टा आणि मूर्ख समजतात. आपली चेष्टा करतात. या ठिकाणी आले तर तेवढं तर काम करू शकता तुम्ही. आपल्या शेका पक्षाचे आणि जे आपल्या आघाडीचे उमेदवार असतील, पक्ष असतील, त्याने एकत्र आले. कॉम्रेड भूषण पाटलांना मी सांगतो, तुम्ही कामगिरी करायची. ती इरादा पत्र घेऊन त्याची झेरॉक्स काढा आणि आले मत मागायला तर लाट मारून सगळ्याला गावातून बाहेर काढा. तुम्हाला मान्य आहे की नाही? हे फसवाचं काम करतात आणि आग्र्याला हिटवतात. तर आग्र्यांचा हिसका काय ते पण आपल्याला दाखवायला लागेल. मी त्याच्यावर मी बोलू शकतो चिकार 15-20 मिनिटं. माझ्याकडे वेळ नाहीये. हे वक्ते चिकार आहेत. मी बोलू मी 1-5 मिनिटं बोलून जाईन आणि निघून जाईन. पंतप्रधान काल खारघरला आले. पंतप्रधानचा एक वेगळा पायंडा आणि इतिहास आहे. झटपट काम करणारा पंतप्रधान. त्यांनी मनात आणलं 1 मिनिटामध्ये चर्चा न करता बिल पास होतं पार्लमेंटमध्ये. 10% आपलं आर्थिकदृष्ट्या दुबळाचं बिल कुठलीही चर्चा न करता गोंधळामध्ये पास झालं. आणि 50% आरक्षणाचं आपलं जे आरक्षण आहे 27%, त्याच्यामध्ये आपली मागणी आणि पक्षाची भूमिका पण आहे.
की 50% आरक्षणाची जी अट आहे ती तुम्ही रद्द करा आणि ओपन करा, ही मागणी आहे. मी त्याच्यावर बोलणार नाही, तो माझा आजचा विषय नाहीये. पण डीबी पाटलांचं नाव द्यायला ना एवढा वेळ का लागतो? मला काल वाटलं होतं की खारघरमध्ये पंतप्रधान आले, निवडणुकीच्या निमित्तानं मतं मागण्यासाठी ते डीबी पाटलांच्या नावाची घोषणा करतील. केली का त्यांनी घोषणा? मग कशाला लढायचं आपण? भूषण पाटील नुसतं बोलता, तिथे तुम्ही बोलता येता मोर्चा, मी कधी आलो नाही, मी जाणून बुजून आलो नाही. फसवणूक चाललेली आहे. या ठिकाणी डीबी पाटलांचं नाव द्या म्हणून आपण विधानसभेने ठराव केला. केंद्रीय मंत्री 4-5 झाले, त्यांनी त्या ठिकाणी दिला. त्याच्या पाठीमागे बालदी हसत हसत मस्तपैकी आम्ही बघितले आणि आम्ही जसं काय दिलं असं सांगतात, नाव दिलं असं येऊन इथे तुम्हाला परत सत्कार करतात. घोषणा करायचं म्हणजे काय? 2 पानाचा GR काढायचा आणि त्या ठिकाणी नाव द्यायचं. यांना डीबी पाटलांचं नाव द्यायचंच नाहीये. खाजगीपणे म्हणतात डीबी पाटील कुठले पुढारी होते की आंतरराष्ट्रीय लोकांचे, जागतिक लोकांची नावं ही कोर्टला देतात, डीबी पाटलांचं नाव देत नाही. जे आता या ठिकाणी मतं मागायला येतात त्यांना गावात सांगा, आमचा उमेदवार आम्ही मागे घेतो, डीबी पाटलांचं नाव द्या, आमचं काही म्हणतं नाही. मी चुकीचं बोलतो का? ही फसवणूक किती वेळा ऐकायची आहे? मी तुम्हाला एकच सांगेन, या ठिकाणी ही निवडणूक चाललेली आहे. ही निवडणूक आपल्याला आता आपल्या पक्षाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. शेका पक्ष इथे लढतोय. मला वाटतं ज्या पद्धतीची हिंमत, ज्या पद्धतीची तयारी प्रीतम म्हात्रेंनी केली, मला वाटतं या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने निवडून येणारा आमदार हा प्रीतम म्हात्रे असेल. फक्त मी पहिल्यापासून बोलतोय की या ठिकाणी एक गणित आहे. गेल्या खेपेला आपल्याला 64,000 मतं पडली. 64,000 पडली. गोविंदला किती पडली? बालदीला किती पडली? कुठला प्रसाद न देता आपल्याला मतं 65,000 पडली. बरोबर आहे ना? आता डबल नाही टिबल प्रस्ताव देतो आम्ही, तर मतं किती होणार आहे? मी प्रसाद बोलतोय, बाकी काही नाही. शिरा मस्तपैकी तयार करणार, अलिबागूनच मी पाठवतो. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? 10,000 मतं तुम्ही वाढू शकत नाही? मला 1 लाखाच्या वरती मतं पाहिजे, तरच मला वाटेल माझा विजय झाला. आणि माझ्याकडे गणित आहे. मी गणितात कधी चुकलो नाही, पण शेवटच्या निवडणुकीला मी चुकलो. मला माझ्या जवळच्याच लोकांनी फसवलं. गणित कधी कोणाला सांगायचं नसतं, म्हणून मी जास्त गणित सांगत नाहीये. माझं गणित चुकलं. मी 43 मताची तयारी केली होती, त्याच्यामध्ये बालदी वगैरे सगळे होते, पण माझ्याच माणसाने मला कळलं मला कोण कोण मतं देणार आहेत ते कधी फोडायचं नसतं. पण मी 1 लाख मतं या ठिकाणी निश्चित घेणार आहे. कारण का? आपल्याकडे गणित आहे, प्रीतम म्हात्रेचं काम आहे, प्लॅनिंग आहे. ईशान मध्ये सगळ्या झोपड्या पडल्या तेव्हा पहिला जाणारे मुख्यमंत्री नव्हते, पहिले जाणारे GM म्हात्रे आणि प्रीतम म्हात्रे होते. आणि त्या ठिकाणी पहिल्यापासून सर्व मदत, मी बाहेर होतो, मला पवार पंचायत समितीचा आपला सदस्य त्यांनी फोन लावला,
की भाई असा असा ऍक्सिडेंट झालाय, मी त्यावेळेला बाहेर परदेशी होतो, मी काही येऊ शकत नाही. मागाव दोन दिवस मुख्यमंत्री इथले होते, अजून सुद्धा पुनर्वसन झालेलं नाही. अजून सुद्धा त्या ठिकाणी कुठली डेव्हलपमेंट म्हणावी तशी झालेली नाही. तर प्रीतम म्हात्रे सर्व स्टाफ आणि साहित्य घेऊन तिथे होते. तर त्या पद्धतीने कधी यांनी बघितलं का? त्याचं उत्तर नाहीये. असं कोळी बांधव इथे असतील, कर्जा बंदर त्याचं सँक्शन, त्याचा एस्टिमेट मीनाक्षी पाटलांनी केलं, बंदर मंत्री. पुढचं आहे का? वर्ष किती झाली? 25. तेव्हा एस्टिमेट किती होतं? फक्त 10 कोटीचं. आणि आता एस्टिमेट बदलून 5 पट त्याचं झालेलं आहे. जे पागावर टेंडर काढलं मीनाक्षी पाटलांनंतर 150 कोटीचं, आता 5 पट त्याची किंमत वाढवलेली आहे. याचं उत्तर मालदीनी उद्या ते सभा घेतील. बोलतो आणि मी पण अर्धा मच्छीमारच आहे ना. मी याची चौकशी झाली पाहिजे म्हणून मी विधान परिषदेमध्ये 2 वेळा लक्षवेधी टाकली. माझ्याकडे उत्तर आहे आणि त्याचं डिझाईन चुकलेलं आहे. त्या ठिकाणी बोटी लागू शकत नाहीत. त्या ठिकाणी ज्या बोटी लागतील त्याचं नुकसान होणार आहे, ते आपटणार आहे. आणि ते मंत्री महोदयांनी आपल्याला आणि राज्य शासनाने मला होय म्हणून उत्तर दिलेलं आहे. बरोबर आहे ना बाबा? पी आहे माझा इथे. आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे. आणि कुठल्या आमदाराने याला पत्र दिली, हे एस्टिमेट वाढवण्यासाठी कोणी मान्यता दिली, ईडी करून याची चौकशी झाली पाहिजे. माझं म्हणणं आहे, या ठिकाणी जी कामं होतात, जी कामं करताना कोण शिफारस पत्र देतात, कशा प्रकारची शिफारस पत्र दिली, हे त्यांनी बघितलं पाहिजे. हे आमदार महाशयांनी शेतकऱ्यांबद्दल, प्रकल्पग्रस्ताबद्दल या ठिकाणी कधी प्रश्न मांडले का? आणि पाठपुरावा करून पुढे नेले का? जे प्रश्न आम्ही मांडले, आम्ही मांडतो. या ठिकाणी नैना येतो, नैना आला पाहिजे म्हणून हे दोन्ही आमदार सांगत होते. निवडणुकीनंतर सांगतात नैन्याची मान्यता मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी नैना होऊन देणार नाही. त्याच्या आधी काय सांगितलं नैनामध्ये त्यांनी? प्रशांत ठाकूर आणि बालदी यांनी नैना आला पाहिजे म्हणून सांगितलं. आणि आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर मी वाचलं की नैनाला आमचा विरोध आहे. भूषण पाटील बरोबर आहे ना? पण आपण सहन करताय, तुम्ही हे बसून सहन करताय, आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. हे खोटं बोलतात. इथल्या शेतकऱ्यांचा आणि उरणकरांचा एक असा आवाज होता की कोणाला खोटं बोलण्याची हिंमत नव्हती. ती हिंमत यांची होते. यांना घराच्या बाहेर पडून दिलं नाही पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून मित्रो, या ठिकाणच्या ज्या विविध प्रश्न आहेत, JNPTचे प्रश्न आहेत, JNPT मध्ये दिलेल्या आपल्या स्थानिकांचा आधार, जे आमचे कर्मचारी रिटायर होत आहेत, त्यांच्या त्यांच्या मुलांना सुद्धा नोकऱ्या लागल्या पाहिजेत. त्यांना आग्रहाने नोकरी लागली पाहिजे. जेव्हा JNPT आली तेव्हा आमच्याकडे क्वालिफिकेशन नव्हतं. तेव्हा आमच्या घरामध्ये इंजिनियरनी कोणी मोठी शिकलेली मुलं नव्हती. आज आमच्या प्रत्येक घरामध्ये 10 इंजिनियर झालेले आहेत. त्याची पण आपल्याला चर्चा करावी लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला एकच
विनंती करणार आहे, उद्याची निवडणूक आपल्या हक्काच्या साठी लढायची आहे. आणि म्हणून मी एकच सांगतो, माझी नवीन तुम्ही वाचला असाल, आता आमची मागणी वेगळी आहे. इथल्या डेव्हलपमेंट मध्ये आम्हाला पार्टनर करा ही आमची मागणी आहे. मी करतोय, पेड मध्ये मी करतोय. आमची जमीन पाहिजे, प्लॅनिंग दाखवा. कुठे हॉस्पिटल बांधवायचं आहे, कुठे तुम्हाला रेसिडेंट बनवायचं आहे, कुठे तुम्हाला शाळा बनवायची आहे. आमच्या जमिनीमध्ये आम्ही सुरुवातीला 30, आता तुमची जमीन घेतात तेव्हा 60-40चा रेशो आहे. 40% जमीन मालकाला आणि 60% डेव्हलपरला. मी 20%वर पण तडजोड करायला तयार आहे. का तर आपल्याला एपीएसआय आता 2.5 मिळतो आहे. 2.5 एपीएसआय मिळतो. तुमच्याकडे तर भाव चिकार आहे. इथे बँकेला जागा पाहिजे, तो म्हणतात असा एपीएसआय, नंतर काय त्याला म्हणतात डबल पैसे लागतात. 1000 सुपर. चला आम्हाला काय कळते, आम्ही अडाणी लोक, आम्हाला कुठे कळते. सारे सुपर बिल्डअप 1000 घेतली तर बोलते 15 कोटी रुपये लागतील. माझी सही करताना हात थरथरतोय चेअरमन म्हणून. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला पार्टनर व्हायचं आहे. आम्हाला सांगा, तुमचा कोण डेव्हलपर येईल त्याला आम्ही देऊ जागा आमची, तुमच्या प्लॅनिंग प्रमाणे आम्ही करू. आम्हाला 20% मिळाली तरी आपल्याला कोट्यवधी रुपये मिळतील. हे तुम्हाला माझी मागणी आहे की नाही? मी एकटाच होतो असा इथे की 12 मालन उठवा म्हणून सांगणारा डीबी पाटील दत्ता पाटलांचा विरोध होता. आणि 12 मालन उलव्याला होणार होतं. जर 12 मालन उलव्याला झाला असतात किती कोट्याधीश झालो असतो आपण. आपल्याला ज्ञान नव्हतं, आपल्याला त्यातली माहिती नव्हती. आणि म्हणून हा विषय आज नाहीये, उद्या प्रीतम म्हात्रे आमदार झाल्यानंतर याच विषयावर आपल्याला काम करायचं. मी निश्चितपणे सांगतो, माझी इच्छा होती, मी 25 वर्षे आमदार राहिलो हाऊसमध्ये. यावेळेला आमदार वेळेसाठी मला व्हायचं होतं. या पोरांना मला तयार करायचं होतं. जे नवीन आमदार येतील ते आपल्याला चांगले दत्ता पाटील, दिबा पाटलांसारखे बोलले पाहिजे. आणि म्हणून मित्र, आज 4 दिवस राहिलेले आहेत. पैशाने निवडणूक होत नाही, ती हिमतीवर होते, कष्टाने होते आणि जिद्दीने होते. राम ठाकूरना ज्या वेळेला आपण खासदार केलं तर पनवेलच्या बाहेर राम ठाकूरना पुढे ओळखत नव्हतं. मी जाऊन, तुम्हाला माहिती आहे, मी जाऊन मत मागितली. मी गाडीमध्ये 2 महिने झोपलो होतो. रेस्ट हाऊस, तेव्हा आचारसंहिता नव्हती. उठायचो गाडीतून, रेस्ट हाऊस जायचं, आंघोळ करायची, फ्रेश व्हायचं आणि परत गाडीत बसायचो. अंतुले साहेबांचे सारख्या विद्वान माणसाला, आणि ज्याच्याकडे स्वतःची 1,80,000 मतं समाजाची होती, त्यांचा आपण पराभव केला. मी नाही केला, तुम्ही कार्यकर्त्यांनी केला. तुमच्या जिद्दीने आपल्या झाला होता. ती पुनरावृत्ती आपल्याला करायची आहे. आम्ही संपलो नाही, आम्ही संपणारे नाही आणि संपवणारे आहोत हे आपल्याला पुन्हा एकदा दाखवायचं आहे. आणि म्हणून मित्र, या ठिकाणी या 3-4 गोष्टी मी सांगितल्या. खरं मी 5-10 मिनिटच बोलणार होतो, पण जे विषय प्रीतम म्हात्रेंनी मांडले म्हणून बोललो. बोलण्याची ताकद पण राहिली नाही. काल मुरुड मध्ये मी 40 सभा केल्या, 40 सभा बैठका. प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. आणि तुम्हाला वाटते आपलं राजकारण अलिबागवरून चालतं? अलिबागची जागा प्रत्येक जण आपली येईल का? अलिबागची 100% जागा आपण आणतो, अशी आणतो आहोत
पुन्हा 25 वर्षे आपल्या आमदारकडे बघण्याची हिंमत राहणार नाही. तीच गोष्ट आपल्याला उरणमध्ये होईल. उरणमध्ये प्रीतम म्हात्रेला तुम्ही आणा आणि प्रीतम म्हात्रेला आणलात तर तुम्हाला प्रत्येकाचं काम आणि प्रत्येकाचे असे प्रश्न या ठिकाणी होईल. आणि प्रीतम म्हात्रेला मी आदेश देतोय, हे म्हात्रे उद्या 23 तारखेला आमदारकीचं पत्र घेतलं की पक्षाचं ऑफिस उरणमध्ये तुम्ही ताबडतोब करायचा. त्या चुकीचं बोलतोय मी, तो तुम्ही आम्हाला शब्द द्या आणि त्याप्रमाणे आपण काम करू. मी निश्चितपणे सांगतो, मला तुमचा उत्साह आणि जिद्दी बघून माझी पण उमेद वाढली आणि म्हणून मी 10-15 मिनिटं बसून पहिल्यांदाच भाषण करून निघून जाणार होतो. शिंदे आले इथे, बरोबर बोलतात, राजकारणी पण बोलतात. पुढल्या खेपेला तुम्हाला आम्ही तिकीट देतो आणि तुम्हाला सांगतात. पण त्यांचं आणि म्हात्रे कुटुंबियांचं नातं आहे 10-25 वर्षाचं म्हणून ते आले. परंतु गोपाळ पाटील आहेत आमचे चिंचोलीचे, राजाराम पाटील आहेत, कॉम्रेड भीषण पाटील, आणि आम्ही नेहमीच बोलतो. परंतु यांना पण धन्यवाद देतो आहे. भूषण पाटील म्हणजे आमच्या उरणचं भूषण आहे. गोरगरिबांनी कष्टकऱ्यांचं आवाज सातत्याने उठवणारा आणि कुठलीही अपेक्षा न करता त्या ठिकाणी काम करणार आहे. उद्यापासून कोणी झोपायचं. मी आता 4 तासच झोपतो महिनाभर. आमची उमेदवार 3 तासच झोपते. पण तुम्हाला कळेल हे 4 जेव्हा आमदार आपल्या विधानसभेत जातील त्यावेळेला वेगळं चित्र आपलं असेल आणि त्या दृष्टिकोनातून आज गेल्यानंतर काय आलं काय नाही, प्रसाद किती आला काय आला हे बघायचं नाही. भाकरी खाऊन आपल्याला उद्या मतदान खेचून आणायचं आहे आणि ते आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मीटिंग संपण्यापूर्वी प्रीतम म्हात्रेला आपल्याला लाल सलाम करायचा आहे. प्रीतम म्हात्रे को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम. प्रीतम म्हात्रे को लाल सलाम, लाल सलाम.